जय भीम, जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे आकांक्षाच्या हळदीचा. तर चला तर आपण सगळ्यांनी जाऊया बदलापूरला आकांक्षाच्या हळदीला धमाल करायला. विद्या रेडी झालीस, तयार झालीस का? चला मग विद्याची तयारी झालेली आहे. आता आपण निघतोय बदलापूरला आकांक्षाच्या हळदीसाठी. तर मित्रांनो, आता पुढील प्रवास करूया आणि तो प्रवास दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. तुम्ही आमच्याबरोबर आमच्या सोबत व्हिडिओ पूर्ण पहा. तर भेटूया आपण आता प्रवासाला. चला तर. विद्याची तयारी झालेली आहे. विद्या बॅगा घेते बघा. बॅगा एवढ्या, बापरे, किती दिवसाच्या तयारीला घेऊन चालले विद्या? बरं, आज आहे 2 तारीख आहे फेब्रुवारीची आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10. तर आता प्रवास आपण करायला निघालो आहे बदलापूरला. तर आजचा प्रवास नक्कीच तुम्ही बघा आमच्यासोबत. आणि चला तर मग आपण आता आकांक्षाच्या हळदीला करूया धमाल. विद्याने काहीतरी खरेदी केले बहुतेक बदलापूरसाठी. बघूया काय खरेदी केली बदलापूरला. काही गोष्टी काय विद्या, काय खरेदी केली? जरा खाण्याच्या वस्तू जरा घेतल्या. अच्छा, चला तर मग आता रिक्षा पकडून आपण कुर्ल्याला जाऊया. चला तर रिक्षामध्ये आता बसलेलो आहे आपण. विद्याचे पण डोळे आले आहेत. सुरुवात आहे डोळ्यांची, डोळे सुचले. आता लग्नामध्ये बघू मात्र सगळ्यांना डोळे आले. भीती वाटते, काय करणार, लवकर तर जायला पाहिजे ना, आपल्या घरचंच लग्न असल्यामुळे. आता आपण सगळ्यात तर कुर्ला स्टेशनला जाऊया आणि मग तिकडून ट्रेनचा प्रवास आहे तर तो तुम्हाला दाखवतो. तर हे आहे आमचं सांताक्रूज मिलिटरी कॅम्प एरिया, आमचा कलिना मिलिटरी कॅम्प. आपण कुर्ला स्टेशनला पश्चिमेला पोहोचलो आहे. कुर्ला स्टेशनमधून बाहेर येणाऱ्यांची गर्दी बघितली आहे. सकाळ सकाळ आता सोमवार आहे, लोकांची कामाची घाई. मुंबई फार धावपळीचं जीवन आहे. डोळे पुसते. अच्छा, उन्हामुळे तर उन्हाचा त्रास होतो ना, म्हणून तुला बोलू गॉगल घालतो. गॉगल आणलास तर गॉगल घाल ना, उगाच ते डोळ्यांना त्रास होतो ना. तिकीट काढलेलं आहे. आता विद्या चालले पुढे, कारण तिला म्हटलं पुढे जातो. तिला पायाने थोडं शिडी चढायला त्रास होतो, त्यामुळे तिला म्हटलं पुढे जा. विद्या, अजून तू इथेच आहे? हो, पायाने चालायला होत नाही. अशा प्रकारे. हो, दमली विद्या? दम लागला. चढून दम लागला. बघा गर्दी, बघा मुंबईचं जीवन, बघा धावपळीतलं जीवन. अशा प्रकारचं धावपळीचं जीवन आहे मुंबईतलं. सकाळी कामाला जाणारे, मुंबई CST रोडला जाणारी लोकल आहे, एवढी गर्दी आहे.
आजचा आमचा प्रवास आहे ए सी ट्रेनचा. आम्हाला दोघांनाही ए सी ट्रेनने जायचं होतं बदलापूरला. तर आज बघूया ए सी ट्रेनचा प्रवास कसा आहे. तर ए सी ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मवर. बघूया आपण आज ए सी ट्रेनचा प्रवास करून बदलापूरपर्यंत. हे बघा अशा प्रकारे पूर्ण रिकामी आहे ट्रेन, ए सी ट्रेन. विद्या, आजचा तुझा ए सी ट्रेनचा प्रवास आहे. बघायचं आहे AC ट्रेनमध्ये कसं वाटतं ते. म्हणून AC ट्रेनची तिकीट काढली आम्ही. चला चला तर मग ए सी ट्रेन ये इकडे इकडे ये पुढे. जेवण चालेल ते बघ. थांब ना, असू दे ना, चल. कसं वाटतं ए सीमध्ये? एकदम थंडगार. एकदम थंडगार वाटते. गारगार वाटते एकदम. मस्त वाटते. मोकळी पण आहे. हां, मोकळी पण आहे ना, रिकामी पण आहे. हो, हे बघा पूर्ण ट्रेन रिकामी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत जाऊ शकता. मध्ये दरवाजे नाही आहेत. म्हणजे ट्रेनचं हे अशा प्रकारे विंडो आहेत. आणि ए सी ट्रेनमध्ये असे आपल्या तिकीट चेकिंगसाठी टी-शी असतात. बदलापूर स्टेशन आलं आहे. सामान घ्यावे आपण बॅगा. बदलापूर स्टेशन आलो आपण. रिक्षात बसतात. तर आपण रमेश्वरीला जायचं. थोड्या वेळात पोचतो आम्ही. किती मिनिटात हो? 10 मिनिटात पोचतो आम्ही आता. विद्या, कसं वाटतं ए सी ट्रेनचा प्रवास? हा, प्रवास चांगला होता. ट्रेन रिकामी होती, पण मला तर कुकडा भरला साठी त्या AC मध्ये. एकदम गार अजून पण आपल्याला बरं वाटलं मला. कारण इथे पडून नाही ना, छान वाटतंय जरा. ए सीमध्ये थंडी वाटते ना? खूप खूप फास्ट ए सी होती. वापरते सवय पण नाही ना AC ची आम्हाला. पाऊस होती ना, AC मध्ये जायची म्हणून गारठायला झालं त्या AC ट्रेनमध्ये. काय हे का हात तेवढं आकडलं का खाली जरा बरं वाटतंय. पण काय करणार, ते हाऊस होती ना AC ट्रेनची. AC ट्रेन यायची होती, त्यामुळे तसं झालं. तरी ठीक आहे, कळलं पण ना मला AC ट्रेनमध्ये कसं वाटलं, ते अनुभव भेटला. तर बघा अशा प्रकारे बदलापूर वेस्ट पश्चिमेचा हा एरिया आहे. चांगला एरिया आहे, पॉश एरिया आहे. बऱ्यापैकी दुकानं आहेत तिथे. हे बघा, हे बाबासाहेबांचं चौक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं चौक. खूप छान. मेडिकल वगैरे मोठे आहे. छान प्रकारे इकडे गार्डन वगैरे आहे. मस्तपैकी गार्डन बनवले. संध्याकाळ तुम्ही दाखवे ना, मुलांसाठी गार्डन आहे. चांगला रस्ता बनवलेला आहे. एक्सरसाईजसाठी वेगवेगळे बनवले आहेत. मुलांसाठी झोपळे वगैरे. मंदिर आहे गार्डनमध्येच. लाईनीत 2-3 गार्डन आहे लाईनीमध्ये.
व्यायामासाठी सुद्धा गार्डनमध्ये केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसायला त्यांच्या आमच्या इथे बाबासाहेबांचं पण विहार आर्ट गॅलरी मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. विद्या पोचलो आपण. इकडे शर्यतीचे बैल आहेत. हे बघा, हे शर्यतीचे बैल आहेत मस्तपैकी. खूप चांगले बक्षिसं जिंकलेले आहेत ह्या बैलांनी. शिवशक्ती मनोहर रेसिडेन्सी इथे आमचे मोठे बंधू, आमचा मोठा भाऊ राहतात आणि त्यांच्या मुलीचं म्हणजे माझ्या पुतणीचं हळदीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी म्हणजे लग्न आहे, त्यासाठी आपण आज इकडे आलेलो आहोत. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूप छान सोसायटी आहे. विद्या कुठे पोचलो आपण? अण्णाच्या घरी पोचलो आहे. माझ्या मोठ्या भावाला मी अण्णा बोलतो. आम्ही लोक सगळे घरामध्ये सगळे अण्णा बोलतात. तर त्यांच्या घरी आता आपण चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. विद्या काय सांगशील? इथेच हळदीच्या कार्यक्रमाला आपण आलो आहे. 3-4 दिवस जरा मुक्काम इकडे येईल थोडंसं आम्हाला पण सांताक्रूजमध्ये. इथे जरा मोकळं पण आहे ना, वातावरण खूप छान आहे आणि सोसायटी आणि इकडे गार्डन वगैरे. पोळे आले हे बघ, शुभम काम करतोय, साफसफाई हो, चालू आहे. या लोकांनी घरं घेतले, दाखवतो तुम्हाला. साफसफाई चालू आहे इकडे. साफसफाई चालू आहे. हा नाही पाणी गेलं आता सोडलं थोडं. थांब, आम्ही जातो पुढे. चला तर विद्या, लिफ्ट 4थ्या माळ्यावरचं बटन आपलं. प्रवासातून थकली आता. किती सकाळी एवढं पण नाही झालं, त्या एसी मध्ये गारठायला झालं. तरी पण आपल्या सांताक्रूजवरून मला वाटतं 2:30 तास झाला. 1 वाजला, म्हणजे 10:30 निघालो आपण ना. हां, 10:30 आणि 12:30 2.5 तास तर लागलाच सांताक्रूज आपल्या घरातून. चला तर 4थ्या माळ्यावर आलो आपण. तू कुठे चालली? दादाला घेऊन कुठे चालली? चल. ती वरती चालले, दरवाजा उघडाच आहे. चला. दादा बसलेत. आई चांगली फोनवर आहे, बिझी आहे. नवरीबाई आकांक्षाबाई काय करते? आकांक्षाबाई काय करते? अरे वा, चला. विद्या आईला भेटते. कोणाचा फोन? बहिणीचा. आकांक्षाबाईला भेटले. हो, आकांक्षाचं हळदीला गोरी झाली आकांक्षा. काय स्पेशल आकांक्षा? मग मम्मी कुठे? खाली गेली का? अच्छा, हां, रूम घेते इकडे खाली आपल्याला हळदीसाठी. अरे वा, हां, अरे वा, हळदीची जोरात तयारी आहे. म्हणजे खाली रूम घेतले, ते साफसफाई कोण करत आहे? शुभम आणि ओके ओके ओके. कशी आहेस? ही माझी आई आहे. काय दिसतंय का? थोडं तरी दिसतंय ना? मी दिसतोय ना? हा व्हिडिओ दिसतोय? आई दिसतंय मोबाईलमध्ये? तू दिसतेस का? बघ, तुला दिसतंय? दिसतंय ना? हां, मग थोडी चालू शकतेस ना? थोडं डायबिटीसमुळे आईला थोडं दिसायचं तर कमी झालं थोडं. हां, चाल. अगं अगं बसते कुठे? बसतेस? हां, अगं बसतेस कुठे? तिकडे बस. हे माझे वडील. हा, कोण नाही, हा व्हिडिओ आहे. आम्ही प्रवास आमचा दाखवतो आहे. हे आमचे दादा. चला तर आता फ्रेश होऊया. विद्या फ्रेश व्हायला गेले.